परभणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप यावेळेला एक वेगळा पॅटर्न अंमलात आणणार असल्याची चर्चा आहे। हा पॅटर्न आहे मुस्लिम वोटर्सचा। या पॅटर्नबद्दल भाजपच्या नेत्या आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांनी माहिती दिली। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत परभणी जिल्ह्यात भाजपच्या चिन्हावर अनेक मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आणि यापैकी 12 जण निवडून आले। त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत सुद्धा असाच पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता बळावली आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळाच्या चिन्हावर अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभे केले जातील अशी माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। मोठ्या संख्येने जिंतूर सेलूमध्ये मुस्लिम माझे सहकारी हे कमळ ही निशाणी भाजपाची घेऊन उभे राहिले आणि मतदार बंधू भगिनींनी सुद्धा घवघवीत यश दिलं। जेवढं मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाला मतदान तेवढंच माझ्या वरच्या अध्यक्षपदाचा कमळ ह्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाला सुद्धा मतदान झालं। हेच दाखवतंय की मुस्लिम समाजाने सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आदरणीय मोदीजींचं आणि आदरणीय देवेंद्रजींचं मान्य केलेलं आहे। ते येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती जास्तीत जास्त मुस्लिम समाजातील नगरसेवक निवडून येतील असा विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।